हॅलो गाईज, वेलकम बॅक टू रेणुका ब्लॉग्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही गेलेलो ऑफिसकडून पिकनिकला. तर आम्ही कसे ट्रॅव्हलिंग केलो ते तुम्हाला सांगणार आहे. आम्ही RCTवरून पिकअप होता, तिकडून आमची ऑफिसने बस केला होता. तर आम्ही सगळे बसमध्ये गेलो आणि सगळं मस्त चाय वगैरे केली आणि सगळं डान्स वगैरे करायला लागलं. हे बघा मस्त. तर खूप मजा आली. तर आम्ही कुठे गेलेलो ही मी तुम्हाला सांगते. आम्ही गेलेलो विरारला द ग्रेट एक्स. ओके. तर ही बघा आमची मॅडम आहे, मस्त नाचते. हे आमचे मामा आहे. तर आम्ही खूप दिवसानंतर पिकनिकला गेलेलो, खूप मजा आली. हे बघा असं मस्त. तर सकाळी आम्ही लवकर निघालो होतो. तर आम्हाला चाय कॉफी काय प्यायले नव्हते, तर बसमध्ये आमच्या मामाने कॉफी चाय घेऊन आलेले. तर हे पिऊन आम्ही फायनली विरारला पोचलो बसवरून. हे बघा द ग्रेट एक्स आहे. ओके. तर हे बघा सगळे व्ह्यूज आहे इकडे बाहेरचे, मस्त आहे. इकडचं येण्याच्या ऐवजी म्हणजे इकडे खाना मस्त खूप टेस्टी आणि 3 टाईम इकडे जेवण, नाश्ता, चाय, कॉफी सगळं भेटतो. हे बघा मी थोडे व्ह्यूज काढत होती. सकाळी लवकर पिकनिकला जायचं असलं तर काही आम्ही बनवू शकत नाही, म्हणून त्यामुळे इकडे यायचं तर चांगला नाश्ता भेटतो. तर हे बघा आम्ही तिकीट घेतलो फायनली. आता आतमध्ये चाललो आहे. व्ह्यूज बघा मस्त आहे. इकडे शाळेचे मुलं पण आलेले, खूप गर्दी होती. तर आम्ही चालत होतो नाश्ता करायला. बघा इकडे आम्ही नाश्ता गेल्याबरोबर मस्त इडली होता, सांबार टेस्टी होता, पोहे होते, जिलेबी फाफडा होता, सगळा व्यवस्थित नाश्ता होता. नंतर आम्ही सगळे चेंज करून आलो, असे फोटोज वगैरे काढले. कोणाला राईड्स करायचं तर ते राईड्स करत होते, मी व्ह्यूज काढत होती. हे बघा इकडे किड्ससाठी पण स्पेशल वेगळं जागा आहे, म्हणजे तिकडे लहान मुलं खेळू शकतात मस्तपैकी आणि मोठ्यांसाठी पण आहे. आणि जर फॅमिली प्लॅनिंग असलं तर फॅमिली असं गेलं तर मस्त वाटेल. लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात आणि मोठे पण करू शकतात. मी बघा कसे व्ह्यूज काढत होते. मस्त पाण्यात मी बसलेले थोडा आरामात, कारण मी पाण्यामध्ये जास्त गेली नाही, कारण माझा पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे. ते मी तुम्हाला कधीतरी सांगेन. हे बघा हे लोक स्विमिंग करत होते मस्त पाण्यात, खूप मजा आली. हे बघा कधी असं फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत बाहेर जायचं, आपला मूड रिफ्रेश करायचा, मस्ती करायची, हे सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. हे बघा वेब पूल आहे इकडे. हा एक लांब माणूस होता ज्याला कोणी बुडवू शकलं नाही, तो फक्त रेंगत होता इकडून तिकडे. हे लहान मुलं बघा. हे बघा सुरजू, हे वसंत भाईसाहेब. हे बघा वेब पूलमध्ये एकमेकांना टाकतात आहे आणि नाचतात आहे नुसतं. मी बाहेरून एन्जॉय करत होते, आतमध्ये मी एन्जॉय करू शकले नाही, कारण माझा पायाचा फ्रॅक्चर आहे तर त्यामुळे. तर मी थोडा रेन डान्समध्ये गेलेली, तर थोडासा असा डान्स केला, पण बरं वाटलं. कारण खूप काय असतो जीवनात ते आपण करू शकत नाही, कुठेतरी थोडा आपला एन्जॉय करायचा. तर आम्ही पिकनिकला गेलो तर खूप मजा केली मी. हे बघा मामा मस्त नाचतात आहे, डान्स करतात आहे, खूप मजा आली आम्हाला. इकडचं जेवण, नाश्ता, चाय, कॉफी सगळं व्यवस्थित होतं मस्त. तर तुम्ही कधीतरी तुमची फॅमिलीसोबत तुम्ही पिकनिकला जाऊ शकतात, फॅमिली फ्रेंड्स बरोबर. हे बघा मस्त नाचतात आहे, मजा येते ते. मला पण खूप नाचायचं मन करत होता, पण माझ्या पायामुळे नाचू शकली नाही, पण थोडा फार मी पण डान्स केला. हे बघा खूप मजा आलेली. हे बघा मुलं पण आले, लहान मुलं नाचायला. हे बघा नंतर बाहेरचे सगळे व्ह्यूज. हा बघा माझा ॲक्टिंग करत होता, कारण मला चालायला एवढा जमत नाही, तर माझं स्टिक घेऊन टाईमपास करतो आहे. हे बघा मस्त व्ह्यूज आहे. हे बघा वेब फूल. मी
चालत होती हळूहळू, फिरत होते. तसा मग व्हिडिओ वगैरे बनवत होती छोटेफार. हे बघा मस्त. हे आमचे स्टोर मॅनेजर्स जयश्री अँड भरत चांडेजी. नंतर आम्ही गेलो जेवायला. जेवणामध्ये काय बघा काय काय होता. पहिला होता ढोकला चटणी. हे बघा सगळे घेतात आहे ढोकला चटणी. नंतर श्रीखंड, पुरी श्रीखंड घेतलं आम्ही. पापड, भात, डाळ, चटणी, लोणचं, टोमॅटो. हे बघा आमचा नवीन ओल्ड ब्लॉगर सॉरी. हे बघा असा लंच होता आमचा. आणि सगळे कुदलेले आणि आता सगळे खात होते मस्त. जेवण एवढा टेस्टी होता की काय खाऊ काय नको खाऊ असं वाटत होता. खूप मजा आली. मग नंतर जेवल्यानंतर थोडा लेझी पण होता, तर असे घोड्यावर बसून टाईमपास करत होते हे लोक खाल्लेल्या जिरवण्यासाठी. हे बघा असं. नंतर आम्ही थोडे फोटोज फार काढले. मग संध्याकाळची आमची नाश्ता आला. नाश्त्यामध्ये होता पावभाजी आणि बिर्याणी होती. चाय होती त्याच्याबरोबर. हे बघा असे मस्त पावभाजी खाल्लेले, ते पण टेस्टी होता. हे बघा खूप टेस्टी होता पावभाजी पण. मजा आली खाऊन. नंतर असंच आम्ही टाईमपास करत होतो. फ्रेश होऊन फोटोज वगैरे काढले. तर हे बघा आम्ही असे फोटो पोस्ट केले की असं आम्ही फोटो काढूया. तर आमचे फोटो खूप छान आलेले. तर तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. व्ह्यूज कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.